आणि एकदम प्रेमाने ही मला पैशाची माळा घातली आहे. गणपती बाप्पा. हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार 22 जानेवारी आणि आज आहे आपल्या गणरायाचा जन्मोत्सव, गणेश जयंती, माघी गणेश जयंती आज. आणि गणपती म्हणलं आणि मुंबई म्हणलं तर जल्लोष तर होणारच. तर आज जल्लोष अनुभवायला आम्ही आलो आहे दादरला. तर दादरचं जे सिद्धिविनायक मंदिर आहे आपलं, वर्षातून एकदा सिद्धिविनायक हा आपल्या मंदिरातून बाहेर येतो. चांदीच्या पालखीमध्ये मिरवणूक असते. तर तीच अनुभवायला आलो आहे आम्ही आज. माझ्यासोबत आहे जयेश. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही दोघे आता चाललो आहे. पालखीमध्ये खूप भजन वगैरे असतं आणि ढोल ताशा पथकाचे पण ढोल वगैरे वाजवतात. तर आपला मित्र रतन तो पण आहे तिथे, त्याच्याशी पण भेटू, बघू. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. खूप मस्त मिरवणूक चालली आहे भाई, खूप भारी वाटतं. एकदा अनुभवा तुम्ही. बाप्पा वर्षातून एकदाच येतो मंदिराच्या बाहेर, सगळ्यांना दर्शन द्यायला. बाप्पा येतोय आपला, काय थाटात चाललाय बाप्पा. गणपती बाप्पा मोरया मोरया. महाराष्ट्र सेनेतर्फे सर्व गणेश मूर्तींचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, रतनचं पदक भेटलंय आम्हाला. सामना फुल ताशा वाजवते भाई आणि त्याला पैशाची माळ पण घातली कुठतरी, दाखवत होता आला पण मला. भावा, रतन भाई, पैशाची माळ कोणी घातली? माझा मित्र आहे ऋषिकेश म्हणून, त्यांनी पैसे खरं आहेत का? बघ ना भावा, या दादानी घातली मला. अच्छा, त्यांनी घातली. अरे वा भाई, यांनी माळ दिले, या दादांनी माळ दिले रतनला. हा ऋषिकेश दादा, आणि एकदम प्रेमाने ही मला पैशाची माळा घातली आहे. अच्छा. ही माळ आता अशीच घरी जाऊन फ्रेम करून ठेवणार आहे. वा.
ऋषिकेश दादा, कसं वाटतंय तुम्हाला? एवढं ताशा आवडलं काय तर? वादन कायम आवडतात. सामना ढोलताच्या बदल्याला कायम वादन आवडतात. अच्छा, सर्व मित्रच आहे, कधी वेगळं बदल करतात का आम्ही आणि आम्ही enjoy करतो वादन. ओके दादा, बरं वाटलं तुम्हाला भेटून दादा. थँक्यू. होय होय होय. मित्रांनो, पालखी बघा, सिद्धिविनायक बाप्पा पालखीमध्ये आहेत. खूप भारी वाटतंय. पूर्ण प्रभादेवीचा एरियाचा हा वेढा असतो, रॅली असते आणि बाप्पा निघालेत सर्व लोकांच्या अडचणी दूर करायला. खूप मस्त वाटतंय. चला चला. गणपती बाप्पा मोरया. मुंबई पोलीस फुल सुरक्षा. सलाम आहे पोलिसांना. मुंबई पोलीस गोष्टच वेगळी. कितीही लोक येऊ द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, खूप शांतते, खूप सुरळीत पाडला जातो. सलाम आहे पोलिसांना. हे पण मस्त केलंय. आपलं हत्ती आहे आणि हत्तीवर शंकराचा अवतार घेऊन बसतात. शंकराचा अवतार खूप भारी वाटतंय. एक नंबर. मला पहिलं वाटलं रिअलच हत्ती आहे, पण नाही, तो बनवलेला. आपली मराठी पद्धत. एक नंबर एक नंबर. ही आपली वारकरी मंडळी. वा, भेटलाय आपल्याला. भाई काय नाव आहे तुझं? माझं नाव दीपक राजू मगरे आहे. अच्छा, कुठे राहतो तू? आम्ही सर्व मानपूरचे ते आणि अच्छा. आम्हाला आमचा इव्हेंट आहे नृत्यकला आविष्कार. ओके ओके ओके, ग्रेट भाई. खूप भारी वाटलं, तुमचा डान्स पण भारी होता. थँक्यू. सर्व आम्ही मित्रच आहे आणि अच्छा, आमचा एक ग्रुप आहे. त्याच्या थ्रू आम्ही येतो. ओके ओके भाई. दादाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. दादाला सपोर्ट करा तुम्ही. ओके. आपले आगरी कोळी बांधव पण यांनी नृत्य सादर केलं होतं, तर त्यांना विचारू, काय नाव ताई तुमचं? नाव काय तुमचं? कोळी कांबळे. ओके ओके. कधीपासून तुम्ही येता, म्हणजे भरपूर वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले आम्ही. कुठून येता तुम्ही मुंबईमध्ये? आम्ही मुंबई, ऑल ओव्हर मुंबई करतो आम्ही. अच्छा अच्छा, खूप बरं वाटलं. तुमचा डान्स पण खूप भारी होता. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं. कुठून आलात बाबा तुम्ही? आम्ही जतमधून आलो. सांगली. सांगली. अच्छा अच्छा, खूप भारी वाटलं. आणि काय आपले कशाला ठेवाय कार्यक्रम. अच्छा अच्छा अच्छा. कशाला कार्यक्रम आहे. ओके ओके, खूप भारी वाटते. हे पण आपले मराठी पारंपरिक पद्धत सांगलीवरून आले हे ग्रुप. खूप भारी कलाकृती दाखवतात. बघा बघा. तुला माहिती आहे last week कडे भाव आहे. अरे गणपती बाप्पा मोरया. आपला लाडका गणपती बाप्पा आणि त्या बाप्पावर श्रद्धा असणारे हे सर्व लाखो भाविक आपणा सर्वांचं शिवसेना शाखा क्रमांक 194च्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. आपणासाठी इथे आईस्क्रीम तसेच थंड कोकम सरबत
मित्रांनो, बाप्पाचा आशीर्वाद भेटला आपल्याला, फुल भेटलाय बाप्पाच्या चरणाच्या इथला, त्यांनी फेकला आपल्याकडे अचानक. तर असा होता जल्लोष. कसा वाटला आम्हाला? तर खूप वाटला. स्टार्टिंगला आलो तेव्हा विचार केला नव्हता, पण विचार केल्यापेक्षा जास्त मजा आली. आणि काय तो थाट बाप्पाचा बघण्यासारखा आहे. तुम्ही नक्की एकदा एक्सपिरियन्स करा हा. दरवर्षातून एकदाच येतो आणि बाप्पा आपल्या मंदिरातून भक्तांना दर्शन द्यायला बाहेर येतात आणि भक्तांचे खरंच खऱ्या प्रकारे संकट दूर होतात. बाप्पांना बघून काही नाही आठवत. संकट काय असतील आपले प्रॉब्लेम मागचे सगळे विसरून जातो आपण. आणि खूप भारी कलाकृती पण सादर केल्या होत्या प्रत्येक ग्रुपने. खूप लांबून लांबून पण आले होते आणि सगळे आपल्या उत्साहात होते, मग्न होते. काही राग थकवा कोणालाच काही दिसत नव्हता. सगळे खूप मजा करत होते. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.